सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा हा न्याय समजायचा की पराभव? काल पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ स्थापन झालं. त्यानंतर 1 महिन्यांनी ही पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचे अजित पवार यांना देण्यात आलं. बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाबाबत विषयी चर्चा केली तर अजित पवारांनी काही दिवस मौन बाळगलं होतं. कारण आपल्याच पक्षातील नेत्यांवर आरोप होत असल्याने त्यांनी हे मौन बाळगलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडे हे पालकमंत्रीपद देण्यात आलं. वाल्मिक कराडांशी संबंध असलेले धनंजय मुंडे आणि माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परळीस नियोजन समितीचा अध्यक्ष होता वाल्मिक कराड. त्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली तर बीडची कार्यकारिणी ही बरखास्त केली. आता त्यानंतर बीडचा जिल्हाध्यक्ष कोण होतं हाही प्रश्न आहे. पण पालकमंत्री स्वीकारून आका संस्कृतीला आता धडा शिकवणार का, हाही मोठा प्रश्न आहे. याच्या आधी अजित पवार पुण्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेथील कोयता गँगच्या बातम्या आपण वारंवार ऐकतच असतो. त्यामुळे कोयता गँगला पूर्ण न संपवू शकणारे अजित पवार बीड जिल्ह्यातील आका आणि तथाकथित त्यांच्या बंदूक गँगला धडा शिकवणार का, असाही सध्या प्रश्न उपस्थित होतो. कारण बीडचे मंत्री आतापर्यंत 2014 ते 19 पंकजा मुंडे होत्या. त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्री हे धनंजय मुंडे होते. पण 2024-25 नंतर 2 मंत्री असलेला हा बीड जिल्हा, त्यामध्ये पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद दिले गेले, परंतु धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिले गेलं नाही. आणि तसं पाहता काही मंत्र्यांना 2-2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद केलेत. एकनाथ शिंदेंना मुंबई, ठाणे, चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं, अजित पवारांना बीड आणि पुणेचं. पण धनंजय मुंडेंना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्या गेलं नाही. कारण हा सगळा जर प्रत्यारोप जर बघितला तर अजित पवार आता बीडचं पालकमंत्रीपद कसं सांभाळता, किंवा अजित पवारांच्याच पक्षात असलेले धनंजय मुंडे त्यांना काय दिलं आणि अजित पवारांना काय दिलं, प्रश्न तर धनंजय मुंडेंच्या हातूनच, योजना तर धनंजय मुंडेंच्या हातूनच जाणार आहेत. अजित पवार तर धनंजय मुंडेंनाच विचारणार आहेत. परंतु सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार काय निर्णय घेतील हेही पाहणं गरजेचं आहे. नमस्कार, इथेच थांबूया.